विद्यार्थी मित्रांनो, महाभारती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? याचे उत्तर आहे राष्ट्रपती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? याचे उत्तर आहे 288 हे महाराष्ट्र विधानसभेची सदस्याची संख्या असते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते? उत्तर आहे 78। प्रश्न पुढचा, ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता? याचे उत्तर आहे राजीव गांधी यांच्या काळात ग्राहक संरक्षण कायदा हा राबविला गेला होता। प्रश्न पुढचा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोणता? उत्तर आहे पंचायत समिती। पुढचा प्रश्न, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? उत्तर आहे पोलीस पाटील। प्रश्न पुढचा, सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? उत्तर आहे 8। प्रश्न पुढचा, डेसिबल हे कशाचे एकक आहे? एकक म्हणजे SI युनिट। याचे उत्तर आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे। प्रश्न पुढचा, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? उत्तर आहे 27 डिग्री सेल्सिअस हे आपल्या मानवी शरीराचे सामान्य तापमान असते। प्रश्न पुढचा, केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता? याचे उत्तर आहे अर्जुन पुरस्कार। प्रश्न पुढचा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, भारतात अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात? याचे उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांना। प्रश्न पुढचा, डॉक्टर अभय भंग आणि डॉक्टर राणी भंग यांची सर्व संस्था कोठे आहे? सर्च संस्था कोठे आहे? याचे उत्तर आहे गडचिरोलीला। प्रश्न पुढचा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? उत्तर आहे डॉल्फिन। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? याचे उत्तर आहे अहमदनगर। महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने असणारा हा जिल्हा आहे। कोणता? अहमदनगर। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न पुढचा, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? याचे उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन असे पण म्हटले जाते। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? प्रश्न पुन्हा एकदा वाचते मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? याचे उत्तर आहे चंद्रपूर। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती? याचे उत्तर आहे सातारा। प्रश्न पुढचा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? याचे उत्तर आहे माधव के कर्वे। प्रश्न पुढचा, प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? उत्तर आहे कोल्हापूरला। प्रश्न पुढचा,
महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे रत्नागिरी. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी आहे. प्रश्न पुढचा. राष्ट्रपती पदक प्राप्त महिला मराठी चित्रपट कोणता? उत्तर आहे श्यामची आई, ज्याला राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती? उत्तर आहे मुंबई. प्रश्न पुढचा. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? उत्तर आहे दर्पण. प्रश्न पुढचा पाहूया आता. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणता? उत्तर आहे प्रवरानगर. प्रश्न पुढचा. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे बाबा आमटे यांनी. प्रश्न पुढचा. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे मार्क झुकरबर्ग. प्रश्न पुढचा. भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लाभलेली आहे? उत्तर आहे अफगाणिस्तानला. प्रश्न पुढचा. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? उत्तर आहे 7. आणि ते कोणकोणते देशांना भिडतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न पुढचा. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे लिओन, जे की पॅरिसमध्ये आहे. प्रश्न पुढचा. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न पुढचा. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे बीड. प्रश्न पुढचा. तिसरे इंग्रज मराठा युद्ध कोणी जिंकले? उत्तर आहे इंग्रज. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. प्रश्न पुढचा. राष्ट्रीय सभेचे म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पहिले अधिवेशन कधी झाले? उत्तर आहे 28 डिसेंबर 1885ला. आणि याचे अध्यक्ष कोण होते ते तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न पुढचा. कमिशनर रेडची हत्या कोणी केली? उत्तर आहे चाफेकर बंधू यांनी. प्रश्न पुढचा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्म ठिकाण कोणते? उत्तर आहे नाशिक. प्रश्न पुढचा. ऐक्यवर्धिनीय या सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांनी. प्रश्न पुढचा. जिल्हा न्यायालयाची नेमणूक कोण करतात? मित्रांनो, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.